नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्या. शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार? पीक विमा कंपनीचे पैसे केव्हा भरणार? अर्थमंत्र्यांनी अधिवेशनात जाहीर करावं, राजू शेट्टी यांची मागणी. बीड ते मस्साजोग काँग्रेसची सद्भावना रॅली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन. देशमुख कुटुंबियांसह रॅलीत नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. आंदोलनात संतप्त आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. सोलापूर महामार्गावर मराठा समाज बांधवांचं आंदोलन. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, धनंजय मुंडेंना अटक करा, आंदोलकांकडून मागणी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईत मोर्चा. मुंबईतल्या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा. कोल्हापूर विमानतळावर शेतकऱ्यांनी पाठिंबा असलेलं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं. बुलढाणा जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचं काम ठप्प. सर्व कामं अर्धवट सोडल्यानं देवपूरच्या महिलांचं उपोषण सुरू. योजनेचं पाणी नागरिकांपर्यंत पोहोचलंच नसल्याचा महिलांचा आरोप. नाशिक जिल्हा परिषदेवर महिलांचा हंडा मोर्चा. महिला दिनीच पाण्याचे हंडे डोक्यावर घेऊन महिलांचा मोर्चा. हंडा मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये उपसरपंचाचं अनोख्या पद्धतीनं आंदोलन. पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी साडी नेसून फोडल्या घागरी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयासमोर केला तीव्र निषेध. माझ्या माय माऊली जनतेला न्याय मिळणार नाही की माझी माय माऊली वनामध्ये. बुलढाणा जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायत सदस्य अपात्र. मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणं भोवलं. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या अपात्रतेबाबत आदेश. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातून 4 बांगलादेशी महिला ताब्यात. श्रीगोंदा पोलीस आणि नाशिक दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त कारवाई. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय महिलांचा भारतात प्रवेश. सोलापुरात बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई करा. भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी. नुकतीच कपड्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या 12 बांगलादेशी नागरिकांना अटक. अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांकडून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक. आरोपीकडून 2,60,000चा मुद्देमाल जप्त. पुण्यात सासवड पोलिसांनी दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या. 2 जण ताब्यात, 9 मोटरसायकल हस्तगत. नागपूरच्या धरमपेठ परिसरात बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवणाऱ्या कॅफेवर पोलिसांचा छापा. छाप्यात पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात. नागपुरात घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. 2 आरोपींना यशोधरा पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. अमरावती शहरात 350 मोबाईल टॉवर अनधिकृत. शहरात केवळ 83 मोबाईल टॉवरलाच परवानगी. अनधिकृत टॉवरमुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा निधी बुडाला. यवतमाळच्या राळेगावमधील झुल्लर रेती घाटावर महसूल विभागाची कारवाई. जिल्हाधिकाऱ्यांकडून 10 रेतीचे ट्रॅक्टर जप्त. जप्त केलेल्या अनेक वाहनांवर नंबर प्लेट नाही. जालन्याच्या नालेवाडी शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर जप्त. ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून 22,66,000 रुपयांचा मुद्देमाल. भंडारा जिल्ह्यातील विविध रेती घाटांमधून अवैध रेती चोरी जोमात. प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. जलस्रोतांवर परिणाम होत असल्यानं चिंता व्यक्त. माफियांवर कठोर कारवाईची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थेने 2 वर्षांपासून ठेवीदारांचे पैसे अडकवले. ठेवीदारांचे पैसे परत न केल्यानं कंटाळून महिलांकडून मनोहर सागरात आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला. नागपुरात कुख्यात गुंड सुमित ठाकूरला रील बनवणं भोवलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गुंड सुमित ठाकूरने रील बनवल्यानंतर त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी. पुणे नगर महामार्गावर ट्रकमधील डिझेल चोरणाऱ्या टोळीला अटक. टोळीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त तर 5 डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस. पाचोरा तालुक्याच्या लोहारी गावात श्री चंडिका माता मंदिरात चोरी. चोरट्यानं दानपेटी फोडून जवळपास 50,000 रुपये केले लंपास. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद. जळगावच्या पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याची दुरवस्था. किल्ल्याचं बांधकाम जीर्ण. जिल्हा नियोजन समितीतून निधीला मंजुरी मिळूनही किल्ला सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या प्रतीक्षेत.
मुलाला रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषानं जळगावातील माजी नगरसेवकाची 9 लाखांची फसवणूक, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, नवनाथ दारकुंडेंची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर. गोंदिया जिल्ह्यात 2 कारवायांमध्ये 10 किलो गांजा जप्त, 4 गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यात जंगली हत्तींना पकडण्याची मोहीम हाती घ्या. सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण गवस यांचं वनविभागाच्या कार्यालयासमोर उपोषण. उपोषणाला तालुक्यातील अनेक सरपंचांचा पाठिंबा. सोलापूरमधील वाशिंबे गाव ते वाशिंबे चौफुला रस्ता डांबरीकरणाचं काम रखडलं. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. नाशिक शहरात 11 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा. येत्या 3 ते 4 दिवस तापमानात वाढ होण्याचा अंदाज. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. ग्रामीण नेतृत्व सक्षम बनवण्यासाठी अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी काबिल सरपंच उपक्रम सुरू. या उपक्रमाअंतर्गत पंजाबच्या 50 गावांमधील 13 उत्कृष्ट प्रमुखांचा सन्मान. पायाभूत सुविधा, आरोग्य आणि सामाजिक कल्याणासाठी झटलेल्या नेतृत्वाचा गुणगौरव. नागपूरच्या मिहानमध्ये पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क हे फूड प्रोसेसिंग युनिट सुरू. संत्र्यावर प्रोसेसिंग करणारे आशिया खंडातलं सर्वात मोठं युनिट. 9 मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये परमेश्वर देवस्थानच्या यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार. या स्पर्धेत राज्यातील बैलगाडा स्पर्धक मोठ्या संख्येनं सहभागी. यावेळी बैलजोड्यांची भव्य मिरवणूक. परभणीत सुरू असलेल्या मराठवाडा कृषी मेळाव्यात प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान. परभणीच्या वांगी येथील रमेश देशमुख यांनी शेतामध्ये नवनवीन प्रयोग केल्यामुळे त्यांचा गौरव. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात घसरण. दर प्रति क्विंटल 4,200 वरून सरासरी 3,800 रुपयांवर. शेतकरी अडचणीत. नांदेडमध्ये पारंपरिक पिकांसोबतच टोमॅटोची लागवड. शेतकरी महिलेला एका एकरात लाखोंची कमाई. बुलढाण्याच्या खामगावमध्ये महसूल अदालतीच्या माध्यमातून महसूल प्रकरणांचा निपटारा. बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवस कृती आराखड्याच्या माध्यमातून उपक्रम राबवला जातोय. साताऱ्यातील नीरा उजव्या कालव्यात आढळल्या मृत कोंबड्या. खंडाळा तालुक्यातील पिंपरी गावाच्या हद्दीतील घटना. मृत कोंबड्यांचा व्हिडिओ रामराजे नाईक निंबाळकरांकडून पोस्ट. परभणीच्या पूर्णा शहरात सर्व धर्मियांसाठी रोजा इफ्तारचं आयोजन. रमजान निमित्ताने सामाजिक सलोखा कायम ठेवत सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी. अँब्युलन्स कमिटीकडून करण्यात आलं आयोजन. कल्याणच्या सुभेदार वाडा शाळेत रंगली नैसर्गिक रंगांची कार्यशाळा. विद्यार्थ्यांना फुलं, पानं आणि नैसर्गिक घटकांपासून पर्यावरणपूरक रंग तयार करण्याचं प्रशिक्षण. रंगपंचमीला रासायनिक रंग न वापरण्याचा संदेश. जागतिक महिला दिनानिमित्त सीएसएमटी ते शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारतचं सारथ्य महिलांकडे. रेल्वे चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या सुरेखा यादव ट्रेन चालवणार. जागतिक महिला दिनानिमित्त शेलू बाजार परिसरात महिला मॅरेथॉन स्पर्धा. महिलांच्या आरोग्यासोबतच आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत अंगणवाडी सेविकांपासून शाळकरी मुलींचा उत्स्फूर्त सहभाग. सांगली महापालिकेकडून महिला दिनानिमित्त महिला अधिकाऱ्यांची पदयात्रा संपन्न. पदयात्रेत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग. जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वॉकथॉन 2025चं आयोजन. जिल्हा प्रशासनातील महिला कर्मचारी सहभागी. वॉकथॉनच्या महिला सुरक्षा, महिला पुरुष समानतेच्या माध्यमातून संदेश. वर्ध्यात नव तेजस्विनी प्रदर्शनात महिला बचत गटांचा सहभाग. महिला आर्थिक विकास महामंडळाचं आयोजन. महिला बचत गटाद्वारे निर्मित विविध उत्पादनांची विक्री. सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रमांचं आयोजन.